आज ना अहोनी गवती चहा आणला आणि ही रेसिपी त्यांनी मला शिकवली आहे. तर आयुर्वेदिक कसा गवती चहा आपण कसा बनवायचा ते पाहूया. एक गवती चहाची पात घ्यायची, छान कट करून घ्यायची. त्यानंतर ती जाड असेल तर थोडं ठेचून घ्यायचं. त्यानंतर 1 कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गवती चहा टाकून घ्यायचा, त्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच साखर, 1 चम्मच चहा पावडर टाकायची, त्याला छान उकळी द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. दुधाचं बनवायचं असेल तर ब्लॅक टी करायचं, तर पूर्ण पूर्ण दूध नाही टाकलं तरी, पूर्ण पाणी टाकलं तरी चालेल. आणि छान उकळी येऊ द्यायची. खळखळून उकळी आल्यानंतर आपल्या 2-3 मिनिटच्या आत आपला हा गवती चहा तयार झालेला आहे. तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला होतं, तर अशा वेळेला हा गवती चहा नक्की पिला पाहिजे. तर एवढा सुंदर याची चव किंवा याची टेस्ट झाली होती ना, की खूप सुंदर, म्हणजे छान वाटलं प्यायला. असा चहा नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि खरंच जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो ना, त्यावेळेस हा चहा नक्की पिला पाहिजे. तर मला माझ्या आहोनी ही रेसिपी शिकवली आहे, तर मला छान वाटलं हा चहा.